कोरोना आणि महामारीचे धोके हे अजून संपत नाही तोवरच मंकी पॉक्स हा संसर्गजन्य आजार जगभरात वेगाने पसरू लागल्याचं पाहायला मिळतंय। आतापर्यंत 13 देशांमध्ये मंकी पॉक्सचे रुग्ण आढळलेत, तर दक्षिण आफ्रिकेमध्ये तर 500च्या वर अधिक रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणी जाहीर केलेली आहे। पाहुयात याविषयीचा एक खास रिपोर्ट। कोविड नंतर मंकी पॉक्सचं संकट। जागतिक आरोग्य संघटनेकडून आणीबाणी। दक्षिण आफ्रिकेसह 13 देशांमध्ये मंकी पॉक्सचा धुमाकूळ। कोरोनाच्या संकटानंतर जग सावरलं असतानाच आता मंकी पॉक्सनं अनेक देशांची झोप उडवली आहे। जागतिक आरोग्य संघटनेनं मंकी पॉक्स ही जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे। याआधी आफ्रिकेत त्याचा प्रसार झाला होता आणि आता युरोपातील काही देशांमध्येही याच्या केसेस दिसू लागल्यात। हा विषाणू एका माणसाकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होतो। मंकी पॉक्स हा देखील स्मॉल पॉक्स सारखा विषाणूजन्य आजार आहे। त्याचं नाव मंकी पॉक्स असलं तरी त्याचा माकडांशी कुठलाच संबंध नाही आहे। हा स्मॉल पॉक्स कुटुंबातील असल्यानं आणि डीएनए विषाणू असल्यानं त्याचा आकार सामान्यतः इतर विषाणूंपेक्षा मोठा असतो। ते हवेत पसरत नाही। रुग्णाच्या संपर्कात संक्रमित व्यक्तीच्या पुरळ किंवा उकळीमधून, पाण्याशी संपर्क साधून आणि लैंगिक संबंधांमधून हा रोग पसरतो। मंकी पॉक्सचा आजार जसे बाकीचे चिकन पॉक्स किंवा स्मॉल पॉक्सचे आजार असतात तसं सुरुवातीला ताप येणे, त्याच्यानंतर शरीरावरती पुरळ येणे। सुरुवातीला चेहऱ्यावर पुरळ येते, त्याच्यानंतर हातावरती आणि पायांवरती पुरळ येते। हा आजार लहान मुलांना किंवा वयस्कर लोकांना किंवा गर्भवती स्त्रियांना जास्त घातक ठरू शकतो। काँगोमध्ये 1970 मध्ये मंकी पॉक्सचा पहिला मानवी संसर्ग नोंदवला गेला। 2022 मध्ये हा विषाणू जगभरात पसरला। मंकी पॉक्स विषाणूचे 2 प्रकार आहेत। आफ्रिकेत 17,000 रुग्ण आढळत आहेत, तर दक्षिण आफ्रिकेसह 13 देशांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळल्यानं चिंता व्यक्त होते आहे। आता आपण मंकी पॉक्सची लक्षणं पाहूयात। थंडी जाणवणं, थकवा, त्वचेवर पुरळ, ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणं किंवा पाठीत दुखणं। संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर 3 ते 15 किंवा 17 दिवसांमध्ये ही लक्षणं दिसतात। ताप आल्यानंतर 1 ते 4 दिवसांनी त्वचेवर पुरळही उठू लागते। ही पुरळ अनेकदा प्रथम चेहऱ्यावर दिसते, त्यानंतर हात, पाय आणि इतर ठिकाणी ही पुरळ पसरते। तज्ञांच्या मतानुसार लहान मुलं, वृद्ध, आजारी आणि गरोदर महिलांना जास्त धोका असतो। संसर्ग झाल्यानंतर रोग तीव्र होऊ शकतो, त्यामुळे बाधित रुग्णाची ओळख पटल्यानंतर त्याला तात्काळ आयसोलेशनमध्ये ठेवावं। आरोग्य विभागानेही सतर्कता बाळगून जनजागृती करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।